साहित्यशास्त्रामध्ये आपण साहित्याची लक्षणे, साहित्याचं प्रयोजन आणि साहित्य निर्मिती कशी होते हे पहिल्या सत्रामध्ये पाहणार आहोत. कारण साहित्य कशाला म्हणायचं हे अगोदर समजलं तर आपल्याला साहित्य कशासाठी निर्माण होतं आणि साहित्य कसं निर्माण होतं हे कळणार नाही आहे. म्हणून प्रथम मी धावत्या पद्धतीनं हे सांगत आहे आपल्याला. कारण या अगोदर मी मुलांना शिकवलेलं आहे काव्य लक्षणं म्हणजे साहित्याची लक्षणं, काव्य प्रयोजनं म्हणजे साहित्य का निर्माण करायचं, कशासाठी निर्माण करायचं आणि का वाचायचं, त्याचबरोबर साहित्य निर्मिती कशा पद्धतीनं होत असते हे शिकवलं आहे. तरीसुद्धा धावत्या पद्धतीने मी आज तुम्हाला सांगत आहे. साहित्य म्हटलं की ते साहित्य साधन सामुग्री या अर्थानं नाही घ्यायचं. तर साहित्य हे ललित कला या अंगानं आपण साहित्य हा शब्द साहित्यासाठी वापरतो. साहित्यासाठी ललित कला, वाङ्मय, काव्य हे शब्द उपयोजलेले आपण पाहतो. जर प्रश्न विचारला गेला की साहित्याचं स्वरूप काय, साहित्याची लक्षणं काय, साहित्य कशाला म्हणायचं, साहित्याची गुणवैशिष्ट्ये काय, तर त्यासाठी आपण एक लक्षात घ्यायचं की साहित्य कशाला म्हणायचं, कसं ओळखायचं. साहित्यामध्ये काय असल्यानंतर त्याला, म्हणजे आपण पुस्तकं आणि तिथं टाकली आणि मी म्हटलं की साहित्याची शास्त्राची पुस्तकं निवडून मला द्या. मग शास्त्राची पुस्तकं तुम्ही ह्याच्यामध्ये भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, ह्या किंवा माहिती वजा आहे ही बाजूला कराल आणि कादंबरी, कथा, नाटक, आत्मचरित्र, चरित्र, ललित गद्य, आठवणी, प्रवास वर्णनं हे सगळे जे असतील ते तुम्ही बाजूला कराल. आता हे बाजूला का केलं, किंवा शास्त्रापेक्षा किंवा सामाजिक शास्त्रापेक्षा किंवा व्यवहाराच्या भाषेपेक्षा साहित्याची भाषा वेगळी आहे. ती कशी वेगळी आहे तर त्याच्यामध्ये सौंदर्य आहे. सौंदर्य कसं आहे आणि कोण निर्माण करतं, तर शब्द आणि अर्थ याच्या सौंदर्यानं, याच्या कलेच्या माध्यमातून वापरल्या गेल्यामुळं जे सौंदर्य निर्माण होतं आणि सौंदर्यामुळं आपल्याला हवंसं वाटतं, आनंद मिळतो, बरं वाटतं, कलेचा आस्वाद घेता येतो, तेव्हा तिथं साहित्य निर्मिती घडली असं म्हणजे ठोकळपणे तुम्हाला सांगता येईल. परंतु त्याला काही घटक आहेत. ते घटक कोणते आहेत त्याच्या अगोदर आपल्याला संकल्पना समजून घेतली पाहिजे. साहित्याला माणसाची तुलना केलेली आहे, त्यातही स्त्री माणसाची तुलना केलेली आहे. जसं माणूस म्हटलं की तो कशानं बनतो, शरीर आणि आत्म्यानं बनतो. शरीर नुसतं असून चालत नाही, आत्मा लागतो. नुसतं शरीर असेल आणि आत्मा नसेल तर त्याला प्रेत म्हणतो. नुसता आत्मा असेल तर त्याला आपण माणूसही म्हणू शकत नाही. तसं नुसता शब्द असून चालत नाही, तर त्याला अर्थ पण असावा लागतो. शब्द जसं साहित्यामध्ये महत्त्वाचं काम करतं, जसं आपण माणसाच्या बाबतीत शरीर महत्त्वाचं आहे, तसं साहित्याच्या बाबतीत शब्द महत्त्वाचा आहे आणि आत्मा जसा महत्त्वाचा आहे तसं अर्थ महत्त्वाचा आहे. आता माणूस आपण त्याला कधी म्हणू शकतो, त्याच्यात मानवता असेल, माणसासारखा वागत असेल. तसं इथंसुद्धा साहित्य आपण पुढं जाऊन कशाला म्हणायचं, तर त्याच्यामध्ये शब्द सहितो काव्यम, शब्द आणि अर्थाचं एवढं साहित्य असावं, एवढा एकरूपपणा असावा की त्याच्यातून सौंदर्य उत्पन्न व्हायला पाहिजे. आता सौंदर्य म्हणजे काय, तर लेखक कवी हा घटना ज्या असतात त्या घटनेला आपल्या शब्दाच्या आणि अर्थाच्या कलेनं, सामर्थ्यानं
हुबेहूब जसंच्या तसं वाचकांना देत असतो, व्यक्त होऊन देत असतो. म्हणजे त्याची कला आहे की नाही तिथं. जे इकडं घटना घडली आहे ती घटना जशीच्या तशी तुमच्यासमोर शब्द आणि अर्थाच्या माध्यमातून चित्रित करणं, त्याला जशा भावना तसे नेटके आणि नेमके शब्द देणं किंवा तयारसुद्धा करणं. ज्यावेळेस असं होतं तेव्हा त्याच्यामध्ये सौंदर्य निर्माण होत असतं. आता हे सौंदर्य निर्माण होण्याचे कोणते घटक आहेत? त्याच्यामध्ये 2 भाग येतात. पौरात्यांनी सांगितलेले घटक आणि पाश्चात्य टीकाकारांनी सांगितलेले घटक हे आपल्याला पाहायचे आहेत. त्यालाच आपण पौरात्यांनी सांगितलेली साहित्याची लक्षणं किंवा काव्यलक्षणं आणि पाश्चात्यांनी सांगितलेली काव्यलक्षणं किंवा काव्य घटक. आता पहा, पौरात्य म्हणजे संस्कृत मीमांसक, चिकित्सक, अभ्यासक, टीकात्मक परीक्षण करणारे जे आहेत. त्यांनी काय सांगितलेलं आहे? अलंकार, वक्रोक्ती, औचित्य, रीती, ध्वनी आणि रस हे पाश्चात्यांनी साहित्यामध्ये हे गुण असतील तरच त्याला साहित्य म्हणायचं, अन्यथा साहित्य म्हणायचं नाही. अलंकार, शब्द आणि अर्थ अलंकार असले पाहिजे आणि सरळ बोलणं व्यवहारासारखं असू नये, वाकडं बोलणं असायला पाहिजे. सहजपणे आपण म्हणतो किती सुंदर आहे, परंतु ती सुंदर आहे हे सरळ बोलणं, सहज बोलणं झालं. पण कवी तसा म्हणत नाही आहे. तो म्हणतो कोणता मानू चंद्रमा भूवरीचा की नभीचा. तू सुंदर आहे असं नाही म्हणायचं, त्याला ते म्हणायचंच आहे, परंतु इतकं सुंदर पद्धतीनं म्हणायचं आहे, साहित्यिक भाषेनं म्हणायचं आहे. आणि असा सौंदर्य निर्माण करणारा कवी लेखक हाच एक वाकडं बोलणारा, तोच साहित्य निर्मिती करू शकतो किंवा त्याला साहित्य असं आपल्याला म्हणायचं आहे. त्याच्यानंतर वाकडं बोलायचं म्हणजे सगळं वाकडंच बोलायचं असं नाही, त्याला सुद्धा उचितता असायला पाहिजे. क्षेमेंद्रानं औचित्य हा सिद्धांत मांडला. औचित्य असलं पाहिजे, उचितता असली पाहिजे. ते शब्दसुद्धा किती, कुठं, कसे, मोजक्या पद्धतीनं मांडता आले पाहिजे, त्याला औचित्य असं म्हणायचं. जसं अलंकार वापरायचे म्हणून किती पण अलंकार वापरून चालत नाही. जसं एखाद्या स्त्रीनं अलंकार माझ्या घरी खूप आहेत म्हणून कितीवर पाठीवर घातले आणि त्यात जर ती दिसायला नसेल तर जसा विरस होतो, सौंदर्याची हानी होते, तसं सुद्धा शब्द आणि अलंकार वापरायचे म्हणून कितीही वापरून चालत नाही. उचितच वापरले पाहिजे, नेमक्या ठिकाणी नेमके शब्द वापरले पाहिजेत. ही झाली उचितता. आता हे वाकडं बोलणं उचिततेनं सांगणं, परंतु हे रीतीनं असलं पाहिजे. घटना एक आहे, वातावरण एक आहे आणि हा वेगळंच काहीतरी सांगतो, हे जर करत असेल, जसं आपण माणसाला म्हणतो काय तुला रीत आहे का नाही, तुला रीत आहे का नाही म्हणजे तू रीतीनं वाग आणि बोल, असं जसं आपण त्याच्याकडून अपेक्षित करतो तसं साहित्यामध्ये सुद्धा लेखकानं रीत पाळली पाहिजे. म्हणून जगन्नाथ म्हणतो रीतिरात्मा काव्यस्य. रीती असली पाहिजे, रीत असली पाहिजे. म्हणून रीती साहित्यात असेल ते लक्षण आहे. आता पुढं ध्वनी. ध्वनी म्हणजे काय? आवाज. आजूबाजूला आवाज आहे, परंतु साहित्यातला ध्वनी काय आहे? ध्वनी असला पाहिजे म्हणजे त्याला साहित्य म्हणायचं. आता ध्वनी म्हणजे एखाद्या शब्दाचा आणि अर्थाचा अनेक अर्थांनी सुचितता अर्थ निघले पाहिजे किंवा शब्दाचं सौंदर्य तिथं दिसलं पाहिजे. प्रतिमा, प्रतीक, कल्पना, स्फूर्ती ह्या सगळ्यांनी तिथं कसं माफकपणे व्यक्त झालं पाहिजे. आपण त्याच्यासाठी उदाहरण घेतलं, घंटा वाजली, हे एक वाक्य उच्चारलं किंवा घंटा वाजली की अनेक जण जसे अनेक अर्थ घेतात. चोर म्हणतो चला संध्याकाळ झाली, आता चोरीची तयारी करूया. शाळेतला विद्यार्थी म्हणतो आता घरी जायचं, शाळा सुटली. गुराखी म्हणतो
की आता मला घरी जायला पाहिजे. दिवस मावळला, एखादा स्नान संध्या करणारा ब्राह्मण म्हणतो आता संध्या करण्याची वेळ झाली. अभिसारिका म्हणते की मला आता नटायला पाहिजे. किंवा एखादी नववधू म्हणते की पती येण्याची वेळ झाली, मला नीटनेटकं घर आवरायला पाहिजे किंवा त्याच्या स्वागताची तयारी करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकजण प्रत्येक वेळी वेगळा अर्थ घेतो. म्हणजे एका घंटा वाजण्याच्या कृतीत आणि व्यक्त होण्यामध्ये एवढे अर्थ असतात. जसं औषध नलगे मजला, दमयंती आईला म्हणते की औषध नको ग मला. आईला अर्थ तो जातो, परंतु तिला अर्थ पोचवायचा असतो औषध ह्या आजारावरती नल हेच आहे. म्हणजे वाचकसुद्धा तेवढाच चाणाक्ष असायला पाहिजे. किंवा ही साहित्याची जी भाषा आहे अशा पद्धतीनं ध्वनीत झाली पाहिजे. म्हणून काव्यशात्मा ध्वनी असं सुद्धा म्हटलेलं आहे. काव्याचा आत्मा ध्वनी असायला पाहिजे. नाहीतर व्यवहाराची भाषा आणि ही साहित्याची भाषा सारखीच झाली असती. परंतु असं होऊन चालत नाही. साहित्याची भाषा ही ध्वनीत असली पाहिजे. शब्दातून सुद्धा अनेक सौंदर्य प्रकट करणारी शक्ती त्याच्यात असली पाहिजे. आणि अर्थातून सुद्धा अनेक ध्वनी सूचित संयतपणे व्यक्त झाले पाहिजेत. तेव्हा त्याला साहित्य म्हणायचं, अन्यथा साहित्य म्हणायचं नाही आहे. याच्यानंतर रस. एवढं सगळं करून हे कशासाठी? वाचकांसाठी आहे. वाचकांसाठी का करायचं आपण प्रयोजनामध्ये पाहणार आहोत. तर रस निर्माण करता आले पाहिजे. नाहीतर शेळीच्या पिल्लूचं मी उदाहरण नेहमी देत असते की शेळीचं पिल्लू आणून इथं तू ओरडलं की शेळीच्या पिल्लाचा आवाज असं म्हटलं तर ते कुणी बघणार नाही. परंतु मी जर तिथं शेळीच्या पिल्लाचा हुबेहूब आवाज काढला तर तुम्हाला आनंद वाटेल. म्हणजे जशी घटना निसर्गात घडते ती घटना जशीच्या तशी वाचकांना देणं हे साहित्याचं सामर्थ्य आहे. लेखकाची लेखणीची कस लागत असतो तिथं. आणि असं जिथं होतं जसंचा तसा अनुभव देणं आणि त्या अनुभवानं परिणाम साधता आला पाहिजे. आणि तो परिणाम इतका झाला पाहिजे, मी जर इथं प्रेमभावाचं वर्णन केलं किंवा एखाद्या वेदनेचं वर्णन केलं तर तुमच्यात दुःख आलं पाहिजे, प्रेमभाव आला पाहिजे. म्हणजे ते वर्णन जसंच्या तसं उतरलं. कधी म्हणू शकतो की समोरच्यात तो रस उत्पन्न झाला पाहिजे. तर विभावानुभाव रस निष्पत्ती असं भरत म्हणतो ते यासाठीच म्हणतो. म्हणून अशा पद्धतीनं हे पौरात्याने सांगितलेले अलंकार, वक्रोक्ती, औचित्य, रीती, ध्वनी आणि रस आणि शेवटी आनंदपणा आहे. आनंद निर्माण झाला पाहिजे याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने हे पौरात्यांनी साहित्याची लक्षणं सांगितली. पाश्चात्य काय म्हणतात? पाश्चात्य म्हणतात की भावना असली पाहिजे. म्हणजे इथंसुद्धा आपल्यासारखंच व्यक्त झालेले आहेत. भावना म्हणजेच रस. आपण इकडं म्हणतो इकडं भावना असल्या पाहिजेत. विचार, थॉट दिला पाहिजे. म्हणजे एडगर एलन पो असेल तो म्हणतो की याच्यामध्ये विचार असला पाहिजे. काहीतरी विचार असल्याशिवाय त्याला साहित्य आहे असं म्हणतात. व्यवहाराची भाषा, शास्त्राची भाषा हे वर्णनात्मक असतं, जसंच्या तसं ते सांगतात. परंतु साहित्यामध्ये प्रत्येक कलाकृतीमध्ये काहीतरी देण्याचा, दृष्टिकोन देण्याचा, परिणाम साधण्याचा हेतू असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून विचाराला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. भावना, विचार आणि कल्पना. आणि हे सांगण्यासाठी कल्पना असली पाहिजे, स्फूर्ती असली पाहिजे. हे पाश्चात्यांनी साहित्याची लक्षणं सांगितलेली आपल्याला दिसून येतात. धन्यवाद.